सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो. फिरण्याविषयी आपण याआधी सुद्धा बोललेलो आहोत आणि फिरताना प्लॅनिंग करताना म्युच्युअल फंड कसे मदतीला येतात याबद्दलही आपण बोललेलो. पण आज एक वेगळा विषय थोडासा तुमच्या बरोबर डिस्कस करायचा आहे, ते म्हणजे ट्रॅव्हल गिफ्ट्स व्हाया म्युच्युअल फंड. बऱ्याच जणांना अशी इच्छा असते की अरे आपल्या आप्तेष्टांना आपण छान टूर गिफ्ट करावी आणि यासाठी इच्छा खूप असते पण प्लॅनिंग केलेलं नसतं. तर हे म्युच्युअल फंडच्या माध्यमातून शक्य आहे का, याबद्दल आज बोलूयात. अरे वा, छान विषय छेडलाय मॅडम तुम्ही. म्हणजे प्रवास भेट म्हणून म्युच्युअल फंड गुंतवणूक असं आपल्याला म्हणता येईल. तर दरवेळी फिरायला गेल्यावर आहे ना आपण खर्च करतो किंवा प्रवासाचे नियोजन हे देखील करतो. पण आता नियोजन भेट देऊयात असा जेव्हा विचार होतो, म्हणजे भेटवस्तू अशी की जी भविष्यात वाढेल आणि आयुष्यभर स्मरणात राहील अशी भेटवस्तू. सो ज्याच्यासाठी आपण ट्रॅव्हल गिफ्ट व्हाया म्युच्युअल फंड ही कन्सेप्ट याचा नक्कीच विचार करू शकतो. मग ह्याच्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला ह्याचा विचार करता येईल. म्हणजे आपण वेगवेगळे एज ग्रुप घेऊयात बघा इथे. उदाहरणार्थ समजा नवीन जोडपं आहे किंवा घरात यंग मुलगा आहे आणि साधारणतः आता तो करिअर स्टेबल त्याचं होतंय, आपण त्याचं लग्न करणार आहोत येत्या 2-3 वर्षांच्या कालावधीत. तर आई वडिलांनी हा विचार करून त्या यंग कपलसाठीचं हनीमूनचं प्लॅनिंग म्हणून ट्रॅव्हल गिफ्ट किंवा ट्रॅव्हल हनीमून गिफ्ट वाया म्युच्युअल फंड SIP असा विचार होऊ शकतो. म्हणजे लग्नानंतर लगेच त्यांच्यावर मोठा खर्चाचा बोजा न पडता हे प्लॅनिंग जर झालेलं असेल तर कदाचित त्यांना एक छान त्या हनीमूनचा आनंद हा घेता येईल, खर्च मनसोक्त करता येईल असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे ह्याच्यात काय विचार करता येऊ शकतो तर साधारण 5,000 रुपयांची SIP जर आई बाबांनी 3 वर्ष 4 वर्ष जर चालवली, ज्या कालावधीत नंतर त्या मुलाचं लग्न आहे तेव्हा ते त्याला जर पैसे अवेल करता आले आणि त्याला साधारण 10-12% जर परतावा मिळाला तर 2 वर्षात साधारण 2 लाख रुपये, 2 ते 3 वर्षात 2 लाख रुपये 2.5 लाख रुपये साचवू शकतात आणि मग त्या पैशांद्वारे त्याला त्याच्या हनीमूनचं प्लॅनिंग करणं हे सहज शक्य होतं. सो ट्रॅव्हल गिफ्ट वाया म्युच्युअल फंड SIP हा एक मुद्दा असू शकतो. बरोबर. दुसरा मुद्दा काय आहे याबद्दलही आपण जाणून घेऊयात. पण त्याआधी श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 976412 5533, 976412 5533, 9764125533. सर, आपण बोलतोय ट्रॅव्हल गिफ्ट व्हाया म्युच्युअल फंड. एक प्रकार तुम्ही सांगितला, दुसरा प्रकार काय आहे? पण त्या पहिल्या प्रकारामध्ये देखील मॅडम म्हणजे जसं आपण लग्नाचे दागिने आहेत ना लॉकरमध्ये ठेवतो बघा, ओके, पण गुंतवणूक ही आयुष्यभराची आठवण राहते जर मला ट्रॅव्हल गिफ्ट मिळालंय तर. कारण दागिने तर मी वापरणारच आहे, पण ती ट्रॅव्हल गिफ्ट जी मला हनीमून साठी मिळाली आहे म्हणजे येणारी नवीन लक्ष्मी आणि असणारा मुलगा हे दोघेही ते आयुष्यभर स्मरणात ठेवतील जिथे ट्रॅव्हल गिफ्ट त्यांच्यासाठी असेल. आता दुसरा जो मुद्दा आहे तर असा आपण विचार करू शकतो बघा की आई वडिलांचा 25वा लग्नाचा वाढदिवस आहे, ओके, तर त्यांनी आयुष्यभर मुलांसाठी बचत केली आहे. आता मुलांनी त्यांच्या रौप्य महोत्सवी वर्षात त्यांना एखाद्या मोठ्या सहलीचं जर गिफ्ट दिलं तर क्या बात आहे. तर ही भेट देणं किती छान ठरेल बघा. आता ह्याच्यासाठी काय प्लॅनिंग करता येऊ शकतं तर समजा 10,000 रुपये महिना गुंतवणुकीला सुरुवात केली, 3 वर्ष
आधीपासून जर केली तर हे कदाचित योग्य नियोजन असेल. आणि इथे देखील समजा 10-12% परतावा, अपेक्षित परतावा जर मिळाला तर 3 वर्षानंतर साधारण 4.5 ते 5 लाख रुपये साठवू शकतात. बरं. आणि मग आईबाबांना आपण साड्या किंवा घड्याळे हे गिफ्ट देण्यापेक्षा त्यांना त्यांचा वेळ आणि अनुभव भेट देऊयात. वा, किती छान कल्पना आहे बघा. सो हे जर म्युच्युअल फंडातून साध्य होत आहे तर त्यांचं प्रवासाचं बजेट देखील वाढेल आणि त्यांचा आयुष्यभराचा अनुभव त्यांच्या पाठीशी राहील, बरोबर. ज्याचा आनंद त्यांना कायम असेल की माझ्या म्हणजे मुलांनी. पोटच्या गोळ्याने मला काय गिफ्ट केलंय तर माझा अनुभव गिफ्ट केलेला आहे. बरोबर. सो असा देखील एक आपल्याला विचार करता येऊ शकतो जेव्हा ट्रॅव्हल गिफ्टिंग वाया म्युच्युअल फंड. तिसरा प्रकार आपण बघूयात की आजी आजोबा आहेत, त्या आजीने आजोबांनी म्हणजे जनरली आता आई बाबा दोघंही सर्व्हिसमध्ये असतात, दिवसभर बाहेर असतात, तर आजीचं काम असतं बाळाला वेळेत जेवायला देणं, त्याच्या शाळांच्या वेळा पाळून तो जेव्हा घरी येतो तेव्हा त्याला योग्य फूड इंटेक देणं. तसंच आजोबांचं काम असतं त्याला शाळेत घेऊन जाणं, परत घेऊन येणं. ह्या कष्टा आजी आजोबा घेतच असतात. तर जेव्हा आपल्याला त्यांना ट्रॅव्हल गिफ्ट द्यायचं, त्यांच्या वयाच्या 70व्या वर्षी लंडन किंवा अमेरिका जाण्याचं त्यांचं स्वप्न जे त्यांनी उराशी बाळगून ठेवलेलं होतं, कुठेतरी या सगळ्या त्रिपिटमध्ये ते राहिलंय, तर हे ट्रॅव्हल गिफ्ट किती आनंद देऊन जाईल बघा. आजी आजोबांच्या आरोग्याची काळजी घेऊन आरामदायी विमान प्रवास आणि उत्तम हॉटेल मिळण्यासाठी योग्य मोठा निधी लागेल, त्याच्यासाठीची SIP जी आपल्याला गिफ्ट करायची आहे. जर आपल्याकडे कमी वेळ असेल तर लमसम गुंतवणूक, आणि जर आपल्याकडे 5 वर्षांचा कालावधी असेल आणि जर आपण योग्य SIP केली किंवा योग्य लमसम गुंतवणूक केली आणि 10% जर परतावा त्यात मिळाला, समजा आपण 5 लाख रुपये घातले आणि 5 वर्षांसाठी घातले, तर साधारण 8-9 लाख रुपये 5 वर्षानंतर तयार होऊ शकतात. आणि ह्याच बेसिसवर त्यांना त्यांच्या ट्रिपचा आनंद घेता येऊ शकतो. सो ट्रॅव्हल गिफ्ट वाया म्युच्युअल फंड याचा विचार नक्की करायला हरकत नाही. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर करायला हरकत नाही. गिफ्ट हे कायम दुकानातूनच घेऊन दिलं पाहिजे किंवा ते सोनं आणि इतर ॲसेटच्याच प्रमाणात पाहिजेत, स्वरूपात पाहिजे असं नाही. तर ते वाया म्युच्युअल फंड देखील SIPच्या माध्यमातून देता येणं शक्य आहे आणि अनुभव देता येणं शक्य आहे. एक योग्य आणि गोड अनुभव आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबियांसाठी. अगदी खरं आहे. म्हणजे खरं तर लोकांच्या मनात असतं की म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे फक्त फ्युचर सिक्युरिटी, तर फक्त इन्व्हेस्टमेंटच करत राहणं हा त्याचा उद्देश नाही आहे. तर त्या इन्व्हेस्टमेंटमधनं वेळोवेळी आनंद घेता येणं हे सुद्धा या माध्यमातून शक्य आहे. 100% कुटुंबाचा आनंद ट्रॅव्हल गिफ्ट वाया म्युच्युअल फंड यातून शक्य आहे. अगदी खरं आहे. म्हणूनच श्रोते हो, अशा तुमच्या ड्रीम डेस्टिनेशन्ससाठी सुद्धा तुम्ही योग्य प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हालाही तुमचे ड्रीम डेस्टिनेशन, ड्रीम टूर अचीव्ह करता येईल. त्याचबरोबर SIP, SWP, एकरकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97 64 12 55 33, 97 64 12 55 33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणीसर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार मॅडम, नमस्कार श्रोतेहो, पुन्हा भेटूया. धन्यवाद, बाय बाय, गुड डे. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.